मी विजय मलबारी, श्री स्वामी समर्थ. माझे मित्र आणि मी श्रावणी सोमवार निमित्त ओतूर तालुका जुन्नर येथील श्री कपर्दिकेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी निघालो आहोत. टोकावडे येथे चहा नाश्ता करून आम्ही आता माळशेज घाटाकडे जाण्यासाठी निघालो आहोत. माळशेज घाटातील मनमोहक दृश्य पाहत, निसर्गाचा आनंद घेत, धुक्याच्या सुंदर अशा वातावरणातून पावसाचा व पाण्याचा आनंद घेत पुढे चाललो आहोत. अशा या मनमोहक हिरवळ सृष्टीचा आपण सर्वांनी आनंद घेत आपण पुढच्या प्रवासाला आणि या मंदिरापर्यंत आपण या मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो आहोत. आता या ठिकाणी उजव्या बाजूला कारची पार्किंग वगैरे करण्यासाठी जागा या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. या ठिकाणावर आपण आता कपर्दिकेश्वर मंदिराला जाण्यासाठी या गेटमधून आपण आता पुढे जाणार आहोत. या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर अंतरावर कपर्दिकेश्वर महादेवाचं मंदिर स्थित आहे. या ठिकाणी आता आपण यात्रेची मजा घेत सर्व लहान मुलांना मोठ्या माणसांना सुद्धा या चक्री पाळणे, त्यानंतर आकाश पाळणे आणि लहान मुलांचे खेळ असा सर्व आनंद घेत आपण मंदिराच्या कडे हळूहळू जात आहोत. याचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा. पुढे आता या मंदिराकडे जाताना या विविध खेळाचा आनंद घेत आपण आता मंदिर परिसरात पोहोचत आहोत. हे जे आहे हे मंदिर, हे जे दिसते ते करपिदेश्वरचं मंदिर आहे. आता आपण या लाईनमध्ये लागून दर्शनाची लाईन आहे. या दर्शनाच्या लाईनमधून आपल्याला आता आतमध्ये प्रवेश करायचा आहे. आपण आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला बघूया, जर आपल्याला कॅमेरा जर त्यांनी दिला अलाउड तर आपल्याला आतली शूटिंग घेता येईल. नाही तर खूप बघण्यासारखं आहे. हे तांदळाच्या पिंड्या दर सोमवारी एक पिंडी अशी ती एकावर एक रचली जाते आणि ती तशी राहते. ते दृश्य खूप बघण्यासारखं असते. जर आपल्या नशिबात असेल तर ती नक्कीच आपल्याला कॅमेरा आतमध्ये चालू ठेवून बघता येईल. बघूया, आपण प्रयत्न तर करू. आता आपण या मंदिराच्या सभागृहामध्ये पोहोचलो आहोत. या ठिकाणावरून आता पुढे आपल्याला गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी मिळणार आहे. सुंदर असं हे गाभारं. इथे पुढे आता लाईनमधून जाताना आपल्याला नंदिकेश्वराचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. शिस्तीनं आणि संयमानं सर्व दर्शनासाठी भाविक आतमध्ये येत असतात. आता आपण या मंदिरामध्ये पोहोचलो आहोत. या मंदिरामध्ये बघा, ह्या जे पिंड्या दिसत आहेत ह्या तांदळापासून बनवलेल्या पिंड्या आहेत. आज तिसरा सोमवार असल्यामुळे या 3 पिंड्या आपल्याला बघायला मिळणार आहेत. अशा प्रकारे आता आपल्याला हे माहिती देत आहेत. जी कपर्दिकेश्वर पिंड आहे ना, ती तांदळाची पिंड ज्यांना नवसाला पावतो ना, हा देव पावतो आणि प्रत्येकाची मनातली इच्छा पूर्ण होते. ते सोमवारी आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली की ते पुढच्या वर्षी त्या सोमवारी तांदूळ घेऊन येतात दर्शनाला. ह्या ज्या सगळ्या पिंडी आहेत त्या सगळ्या नवसाच्या आहेत आणि पावतोच देवाला. आणि आणि इथं जगद्गुरु तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य माऊली यांची समाधी मांडवी माईच्या तीरावर हे शिवलिंग आहे आणि हे एकदम जागृत देवस्थान आहे. आणि हे पाच सोमवार असतील तर पाच पहिल्या सोमवारी एक पिंड, दुसऱ्या सोमवारी दुसरी पिंड, तिसऱ्या सोमवारी 3 पिंड, चौथ्या सोमवारी 4 पिंडी आणि 5 सोमवारी असले तर 5 पिंडी होतात. अशा प्रकारची माहिती आपल्याला या माऊलीने दिलेली आहे. आपलं नाव? स्मिताताई डोंबरे. स्मिताताई डोंबरे त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. एवढ्या गर्दीमध्ये पण आपल्या 2 मिनिटात त्यांनी टायमिंग दिलं, त्याबद्दल आम्ही देवस्थानचे आणि त्यांचे धन्यवाद मानतो. चॅनल आपलं. आता या मंदिरातील दर्शन घेतल्यानंतर आपण आता बाहेर पडलो आहोत. आता ह्या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे कुस्तीचा आखाडा आणि या कुस्तीच्या आखाड्यात आपण आता पोचलो आहोत. हा मुलगा कोल्हापूर येथून कुस्ती खेळण्यासाठी इथं आलेला आहे आणि आता ह्या परिसरामध्ये
कुस्त्यांचं फळ लागणार आहे. त्याचं किती योग्य प्रकारे त्यांचं नियोजन, बसण्याची व्यवस्था, त्याच्यानंतर जे आतमध्ये त्यांचा पट बनवला जातो तो किती सुंदर पद्धतीचा पट बनवलेला आहे, माती टाकून वगैरे असं सुंदर व्यवस्था या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी केलेली असते. आता आपल्याला या कुस्त्यांचा आनंद लुटण्यासाठी पहिली कुस्ती या छोट्या मुलांची लागली आहे. हे पुढचे भावी कुस्तीगीर राहणार आहेत. या कुस्त्या होत असताना या ठिकाणी 4थ्या सोमवारी खूप मोठा कुस्त्यांचा फळ रंगला जातो. या ठिकाणी देणगीदारांनी 1 किलो चांदीची गदा प्रथम येणाऱ्या याच्यासाठी बक्षीस देण्याचं निर्णय घेतलेला आहे. या कुस्त्या आपण बघत असताना आपल्याला लहान मुलांचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. खूप सुंदर अशी व्यवस्था. या लहान मुलांच्या कुस्तीसाठी 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये असं बक्षीस त्यांना जिंकल्यानंतर देण्यात येतं. या छोट्या कुस्तीगिरांपासून हळूहळू मोठ्या कुस्तीगिरांच्या कुस्त्या लागणार आहेत. त्यानंतर 4थ्या सोमवारी या ठिकाणी मोठा आखाडा भरला जातो. या ठिकाणी खूप लांबून असे कुस्तीगीर येतात. त्यांना मोठी मोठी बक्षिसं इथं देण्यात येतात. आणि या ठिकाणी हे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याच्यानंतर गावातील सहकारी यांची खूप मेहनत या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि ह्या ठिकाणचं महत्त्व आपल्याला कळावं यासाठी ही व्हिडिओ आपण तुमच्यासाठी सादर करत आहोत. या व्हिडिओमधून आपल्याला या गावाचं, कपर्दिकेश्वर मंदिराचं आणि ओतूर या गावाचं सर्व महत्त्व काय आहे ते आपल्याला सगळं कळणार आहे. अशा प्रकारे या लहान मुलांच्या कुस्त्या चालू असताना त्यानंतर थोड्याच वेळामध्ये आता मोठ्या मल्लांच्या कुस्त्या पण होणार आहेत. त्याही आपण थोड्या वेळाने बघणार आहोत. अशा प्रकारे या प्रेक्षक गॅलरीमधून हे प्रेक्षक सगळं आपला आनंद लुटत असतात. त्याचप्रमाणे या अध्यक्षांनी आपलं सत्कार करण्याच्या हेतूने आपले सत्कार केलेले आहे. अशा प्रकारे हे सर्व दृश्य बघून आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत. परत आपण या यात्रेचा आनंद लुटत आता आपण आपल्या परतीच्या मार्गाला लागलो आहोत.